त्यामुळे आजचा हा निर्णय केवळ बँकेपुरता मर्यादित न राहता उद्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतो। अधिकृतपणे हे स्टेटस कोणासाठी होतं, शेवटच्या क्षणी चित्र बदललं कसं? गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकच चर्चा सुरू होती आणि त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली। परभणीमध्ये काल एक निवडणूक झाली, निकालही लागला आणि अध्यक्षपदाची माळही एका नावाच्या गळ्यात पडली। वरकरणी पाहिलं तर ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक साधी निवडणूक वाटू शकते, पण महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहणाऱ्यांना माहीत आहे, सहकारात घेतलेले निर्णय अनेकदा विधानसभेच्या राजकारणावरही परिणाम करत असतात। या निवडणुकीत फक्त रामप्रसाद बोर्डीकर अध्यक्ष झाले एवढीच गोष्ट घडली नाही, या निकालाने अनेक प्रश्नही निर्माण केले। सुरेश वरपुडकरांचं नाव चर्चेत असूनही अंतिम क्षणी समीकरणं कशी बदलली? पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पडद्यामागच्या हालचालींची चर्चा का सुरू झाली आणि निकालानंतर त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने परभणीच्या राजकारणात इतकी खळबळ का उडवली? या सगळ्या राजकीय घडामोडींचा एक एक धागा या व्हिडिओतून समजून घेऊया। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी तब्बल 14 वर्षांनंतर रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाली आणि याच क्षणापासून परभणीच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली। कारण ही निवड फक्त एका पदाची नव्हती, हा निर्णय जिल्ह्यातील राजकीय ताकद, गटबाजी, नेतृत्व आणि भविष्यातील सत्ता संतुलन याचाही संकेत मानला जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार चळवळीचं महत्त्व नवीन नाही, राज्यात अनेक मोठे नेते हे सहकारातूनच घडले। जिल्हा बँका, साखर कारखाने, दूध संघ आणि कृषी संस्था या केवळ आर्थिक संस्था नसतात, तर त्या राजकीय संघटनाही उभ्या करतात। गावोगावी असलेले सभासद, शेतकरी पतसंस्था आणि कार्यकर्त्यांचं जाळं या संस्थांभोवती तयार होतं। त्यामुळे जिल्हा बँकेवर नियंत्रण म्हणजे केवळ आर्थिक संस्थेवर नियंत्रण नसून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय नाडीवर पकड मिळवणं असंही मानलं जातं। यावेळी परभणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती समर्थक गटाने 21 पैकी 17 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं। त्यामुळे अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न निवडणुकीच्या निकालापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरला। कारण बहुमत मिळाल्यानंतर खरी स्पर्धा सुरू झाली, ती नेतृत्वाची। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकच चर्चा सुरू होती, अध्यक्षपदासाठी माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं। अनेक राजकीय चर्चांमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता केली जात होती, कारण वरपुडकर हे सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व मानले जातात। त्यांचं राजकीय वजनही कमी नाही, त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत त्यांचं नाव आघाडीवर असल्याचं चित्र होतं। मात्र राजकारणात शेवटच्या क्षणी समीकरणं बदलली तर त्यामागे काहीतरी कारण असतंच आणि इथेही तसंच झालं। अध्यक्षपदासाठी रामप्रसाद बोर्डीकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आणि त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली। दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी राजेश पाटील गोरेगावकर आणि आमदार सईद खान यांनी अर्ज भरला होता। मात्र माघारीच्या मुदतीत सईद खान यांनी अर्ज मागे घेतला आणि उपाध्यक्षपदही बिनविरोध झालं। इथूनच चर्चेला सुरुवात झाली, कारण जेव्हा कोणतीही निवडणूक बिनविरोध होते तेव्हा त्यामागं पडद्यामागं मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चा, समन्वय आणि काही वेळा तडजोडीही झालेल्या असतात। परभणीत नेमकं काय घडलं याची अधिकृत माहिती कोणाकडे नाही, पण राजकीय वर्तुळात अनेक शक्यतांवर चर्चा सुरू झाली। याच ठिकाणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव चर्चेत आलं। गेल्या काही वर्षात मेघना बोर्डीकर यांनी परभणीच्या राजकारणात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं। राज्य मंत्रिमंडळात स्थान, जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि स्थानिक संघटनांमधील वाढता प्रभाव या सगळ्यामुळं त्यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे आता वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं। राजकीय चर्चेनुसार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या अध्यक्षपदामागे मेघना बोर्डीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अर्थात याबाबत अधिकृत घोषणा कोणी केली नाही, पण अनेक स्थानिक राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांमध्ये याची चर्चा सुरू आहे आणि राजकारणात अनेकदा अधिकृत निवेदनांपेक्षा पडद्यामागच्या हालचाली जास्त महत्त्वाच्या ठरतात। या निवडीत आणखी एक महत्त्वाचा संदेश दिसून आला। रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासोबत त्यांच्या कन्या भावना बोर्डीकर या देखील संचालक म्हणून निवडून आल्या। म्हणजेच बोर्डीकर कुटुंबानं सहकार क्षेत्रात पुन्हा मजबूत पकड निर्माण केली आहे। एका बाजूला अनुभवी नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला पुढची पिढी, अशा दोन्ही स्तरावर त्यांची उपस्थिती आता दिसू लागली। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक कुटुंबांनी सहकाराच्या माध्यमातून आपली राजकीय ताकद वाढवली। परभणीतही त्याच दिशेने चित्र बदलत असल्याचं अनेकांना वाटत होतं। रामप्रसाद बोर्डीकर यांनी यापूर्वी देखील विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, पण गेल्या काही वर्षात त्यांचा राजकीय प्रभाव काहीसा कमी झाल्याची चर्चा होती। त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर झालेली त्यांची पुनरागमनासारखी निवड ही केवळ पदप्राप्ती नसून राजकीय पुनर्स्थापना मानली जात आहे। विशेष म्हणजे ही निवड बिनविरोध झाली, त्यामुळे त्यांचा स्वीकार महायुतीच्या स्थानिक नेतृत्वामध्ये किती वाढला आहे याचाही संदेश गेला। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। सुरेश वरपुडकर यांच्या नावाची इतकी जोरदार चर्चा असताना शेवटच्या क्षणी चित्र बदललं कसं? त्यांनी स्वतःहून मागे पाऊल घेतलं की त्यांना ते घ्यावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर अधिकृतरित्या कोणी देत नाही, पण राजकारणात जेव्हा उत्तर मिळत नाही तेव्हा चर्चा अधिक रंगू लागतात आणि अशातच निकाल लागल्यानंतर काही वेळातच एक व्हॉट्सअप स्टेटस समोर आलं। त्या स्टेटसमध्ये फक्त एकच ओळ होती,
सगळ्याच शर्यतीत भाग घ्यायचा नसतो. काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात आणि याच व्हॉट्सअप स्टेटसपासून चर्चेला आणखी वेग आला. सगळ्याच शर्यतीत भाग घ्यायचा नसतो. काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात. या एका वाक्याचा अर्थ अनेकांनी आपापल्या पद्धतीने लावला. अधिकृतपणे हे स्टेटस कोणासाठी होतं याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. मात्र त्याची वेळ आणि त्यामागची राजकीय पार्श्वभूमी पाहता परभणीच्या राजकारणात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. याचं कारण म्हणजे अध्यक्षपदासाठी सुरेश वरपुडकर यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा अनेक दिवस सुरू होती. पण अंतिम निर्णय रामप्रसाद बोर्डीकर यांच्या बाजूने गेला. त्यामुळे हा फक्त एका व्यक्तीचा विजय नसून महायुतीतील स्थानिक नेतृत्वाचं सत्ता संतुलन नेमकं कोणाच्या बाजूने झुकतंय याचाही तो संकेत मानला जात आहे. विशेषतः पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर यांचा वाढता प्रभाव आता सहकार क्षेत्रातही स्पष्टपणे दिसू लागल्याची चर्चा आहे. याचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे सहकारातून राजकारण आणि राजकारणातून सत्ता. हा महाराष्ट्रातील जुना फॉर्म्युला. जिल्हा बँकेवर मजबूत पकड म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी एक मजबूत संघटनात्मक पाया. त्यामुळे आजचा हा निर्णय केवळ बँकेपुरता मर्यादित न राहता उद्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतो. आता पुढे सर्वात मोठी कसोटी असेल ती रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाची. त्यांनी ज्या पारदर्शक कारभाराचं आश्वासन दिलं आहे, शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा, बँकेची आर्थिक ताकद वाढवणे आणि सभासदांचा विश्वास जिंकणे, या सर्व आश्वासनांची अंमलबजावणी कितपत होते याकडे सर्वांचं लक्ष असेल. कारण सहकारात मिळालेलं यश हेच अनेकदा राजकारणात मोठ्या यशाचं पाऊल ठरतं. म्हणूनच परभणी जिल्हा बँकेची ही निवडणूक संपली असली तरी परभणीच्या राजकारणातील नवी इनिंग आता सुरू झाली आहे. या विजयामुळे बोर्डीकर गटाची ताकद आणखी वाढेल का? वरपुडकर गट पुढे कोणती रणनीती आखेल आणि मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं स्थानिक राजकारण आणखी मजबूत होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतीलच आणि ती उत्तरच परभणीच्या पुढच्या राजकीय अध्यायाची दिशा ठरवतील. तुम्हाला काय वाटतं? रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ सहकार क्षेत्रातील घटना आहे की परभणीच्या भविष्यातील राजकारणाची नवी सुरुवात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.